संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानं बालार्कप्रभमिन्द्रनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नादविलीनचित्तपवनं शार्दूलचर्माम्बरं ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृतं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदिमुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारकाते सांगत अनेक उद्धारिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परी सांप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणोनी गुरुदयाळपूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मजप्रत श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगुनी गुप्त होती पहा स्वामी समर्थ त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रेयांचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीजमंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावया जगदुद्धार स्वये कष्टे विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचारती जनी जना सन्मार्ग दावुनी मोक्ष मार्गा लावित असे. त्यांची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्तरूप अगोचर विविध रूपे फिरेत असे. पिठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करुण्या. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे यती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभी राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोट भरी जेवा म्हणत प्रसन्न होणी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणी इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयेती पाहातसे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाना दत्तांचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत मग जाती हिमालयात दर्शन द्याया भक्ता ते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहती गुप्त येऊनी गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करती ते. तेथून कुरवपुरात अंती स्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शनाकारणे महिमा होई अमित अन्नदान घेई नित्य. कुरवपुर महासिद्ध पीठ जाना होतसे. कुरवपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागी. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तयाप्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी राहत लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्त इच्छा पुरवित जो जे मागे त्या ते देत. महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरवपुरी प्रकटले. अध्याय पहिला गोड हा. श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे ऐसी काही वर्षे जात. मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता हो गुप्त येथून या अवधारा हो येथुनी गुप्त जाऊन राहू कर्दळीवनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात हो आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा.
काही काळ राहुणी तेथ कर्दळीवनी प्रवेशत, समाधी लावणी बैसत, काही वर्षे तेथवरी समाधी ते विसर्जनी, अवतार घेती श्रीपादमुनी, कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा, तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत, लोक आश्चर्यचकित, म्हणती दिव्य बालक हे, न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही, सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणून या, दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृही गुंजत, ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये ते धवा, ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राही म्हणत, परीन काही बोलत, चिंतित होती सर्व ही, इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत, परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना, अंती पुसती तयासी, सांग तू केव्हा बोलसी, बालक खून करुणी त्यासी, सांगत तसे ते अवधारा, खून करुणी दावित, मौजी बंधन करा म्हणत, उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणतसे, ऐसे एकोणी माता पिता, मौजी बंधन तत्वता, करो म्हणती निश्चिता, तयारी करू लागले, सुमुहूर्त पाहुनी उपनयन, केले पहा मौजी बंधन, बालक वेदमंत्र म्हणून, निजमोना ते सोडितसे, सर्व आश्चर्य वाटत, बालक पहा वर्षे 7, वेदमंत्र म्हणू लागत, अवतार म्हणती दत्तांचा, तव नरसिंह सरस्वती, म्हणती सर्व लोकांप्रती, आम्ही संन्यासी असोयती, गृहीन राहू निश्चये, ऐसे सांगूनी सर्वांप्रत, निघाले स्वामी हिमालयात, तेथे तपचरित, लोकोद्धारा कारणी, तेथून या पुन्हा परत, तीर्थयात्रा करीत, औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊनी राहिले, भिल्लवडी ग्रामासमीपित, औदुंबर स्थान प्रख्यात, आज झाले असत, दत्तस्थान म्हणून या, 4 मास राहती तेथ, शक्ती ठेवती अमुप, पादुका तेथे स्थापित, जगदोद्धारा कारणे, ते औदुंबर पादुका स्थान, आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण, ऐसे तीर्थस्थान ते, उदर व्यथेने पीडित, ब्राह्मणा करती व्याधीमुक्त, मूढा विद्वान करीत, ऐसा महिमा जयाचा, माधव विप्रासी ब्रह्मज्ञान, देती स्वामी कृपा करुण, साई देवासी अभयदान, श्री गुरु कृपे मिळतसे, भक्तासी उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती, धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया, सर्व येथे राहणार, काही न येई बरोबर, सत्कर्म आणि सदाचार, हेची जीवांचे सांगती, तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्रीदत्त, तेथुनी पुढे निघत, लोकोद्धार करावया, तेथुनी पुढे निघती, नरसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे तेथे राहती, तप करती ते देखा, श्री गुरुचरित्र संक्षिप्त, दत्तलीला येथे पाहत, श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ, औदुंबरी राहिले, अध्याय 2 गोडहा, श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र, अध्याय 3. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयो हरिकृष्णो मुकुंदो आनंददायकः, मुनी दिगंबरो बालो, सर्वज्ञो ज्ञानसागरः. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामायेती, कृष्णा नदी किनारी राहती, औदुंबरी तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत, लोकोद्धारात तप करीत, अनेक लीला दावित, भक्तरक्षणाकारणी, नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना, मनोहर पादुका असत, जलयोगिनी सेवा करीत, देवदेवता पूजित, ऐसे महास्थान ते. जगदोद्धारा कारण नरसिंह सरस्वती दत्त आपण, विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत, गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान ए वेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत, कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत, एक ब्राह्मण होता तेथ, दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असता, शेंगा त्यासी बहु लागत, तेने उदरनिर्वाह करीत, ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जात, तो प्रेमे नेई गृहात, घेवड्याची भाजी वाढीत, तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रत, तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत, तेथुनी पुढे जावया. ग्रहाबाहेर येत, घेवडाचा वेल तोडीत, आणि निघून जात, स्वस्थानासी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात. ब्राह्मण मूळ खोदू लागत, तव गुप्त धन अकस्मात, त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत, ब्राह्मण होई श्रीमंत, पिढ्या 7 पुरोणी उरत, इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत, ऐसी लीला दावित, दारिद्र्य भक्तांचे हरित. करुणासागर श्री गुरु, संतती संपत्ती आरोग्य, विद्या ज्ञान वैराग्य, आत्मज्ञान आणि योग, सर्व काही मिळो भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत, कृष्णा नदी समीप वाहत. नरसिंहवाडी माझारी, एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत,
कृष्णा नदी दुभंगत, देवता येती बाहेरी, जलदेवता बाहेर येत, स्वामी पूजा करू लागत, भक्त होई विस्मित, अद्भुत प्रकार पाहुनिया, योगिनी स्वामी ते पूजित, दिव्य प्रकाश तेथे पसरत, श्री गुरुरूप अद्भुत, भक्त तेव्हा पाहतसे, नरसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत, सिद्ध स्थान अद्भुत, निर्माण केले तेथवरी, मनोहर पादुका स्थापित, त्यांची पूजा करा म्हणत, पूर्ण होती मनोरथ, सद्भक्तांचे निश्चयी, ऐसे म्हणून श्रीदत्त, गाणगापुरी जाऊन राहत, नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली, नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य, लोकभक्ती करीत, तेथे मनोहर पादुकांची, गेल्या 700 वर्षात उद्धारिले लोक अनंत, अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त, 5 पुत्र त्याचे मरत, येऊनी नरसिंहवाडीत, पादुका ते सेवितसे, पती पत्नी पादुका ते सेवित, पूजा अर्चा करीत नित्य, औदुंबर प्रदक्षिणा करीत, सेवा करीत राहिले, 1 मासे ऐसे करीत, श्री गुरु स्वप्नी येत, पुत्र होईल म्हणत, अभय देती तिज लागी, प्रसन्न वदने गृही जात, पुत्र होई तिज प्रत, आती आनंदे वर्तत, होती पहा तेथवरी, पुत्राशी झाली वर्षे 7, घाला आला अकस्मात, पुत्र झाला मृत, एके दिनी अवधारा, माता पिता दुखित, माता म्हणे अक्रंदत, श्री गुरुनी दिधला वस, अल्पायुषी का झाला, लोक तीस समजावित, परी ती काही न ऐकत, अपार दुःख करीत, पुत्र शवाते बिलगोनी, तव श्री गुरु समर्थ, साधू रूपे तेथे येत, म्हणती जा पादुका स्थानात, वर लाधला तुला जिथे, पुत्र शवाते घेऊन, जाई नरसिंहवाडी स्थान, पादुकावरी शिर ठेवून, अपार दुःख करीतसे, ऐसे करिता रात्र झाली, निद्रा तिसी लागली, स्वप्नी गुरुमूर्ती आली, काय दुःख म्हणती ते, पुत्र आहे जिवंत, उगाच दुःख का करत, ऐसे ऐकुनी उठत, माता विस्मित होतसे, पुत्रा ते पाहे जीवित, पतीस उठवणी दावित, श्री गुरु कृपा अद्भुत, म्हणून नमन करीतसे, नरसिंहवाडी पादुकास्थान, अपार असे महिमान, अदृश्य रूपे नारायण, तेथे राहे सर्वदा, म्हणून सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, श्रोतया विनवी वारंवार, भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 गोडहा श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र. अध्याय 4. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत. प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवावा. तया नरसिंहवाडीत 12 वर्षे गुरु राहत. दीनजना उद्धारित कृपा कटाक्षे करुण्या. असो नरसिंहवाडी सोडून गुरु येते गांगणापूरस्थान. भीमा अमरजा संगम पाहून तप करती त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेशी येते ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात. तो प्रेमे नेई गृहात आती आदर करीत असे. एकदा त्या गृही जात. ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाट देई बैसावया. श्री गुरुसी बैसवनी म्हणे पहा ती ब्राह्मणी. आजी प्यावे फक्त पाणी गृही काही असेना. तव म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात. दूध देई मजप्रत ऐसे म्हणती तेला. श्री स्वामीसी ती म्हणत वांज म्हैस ती असत. तव म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. आती आश्चर्य वाटत पाहुनी लीला स्वामींची. वांज महिषी दूध देई वार्ता सर्वा कळेही. दर्शनाशी गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या. कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यती रायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करती अपन. म्हणे संन्याशासी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमसी ग्रामाप्रती. भेटू म्हणती यतीला. बैसून या पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोणी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करती. त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहुनी इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित. म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहतसे. ऐशा लीला अनंत श्री गुरु भक्तासी दावित. भक्ती मार्गाते वाढवित गाणगापुरी राहुन्या. त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती. लोक बहु मान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणतसो. ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत. वाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करा
अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वर लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत, आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ. काही न कळे आम्हासी मग हरिपत्र द्या लिहून. ऐसे म्हणती ब्राह्मण यती म्हणे त्या लागून. गाणगापुरी चलावे तेथे असती श्री गुरुवर. नरसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तयासमोर. लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखित. त्रिविक्रम यती चालत निघाले गाणग ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामीसी नमस्कारित. त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामीसी ते धवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून. पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती. आढ्या तेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत. वाद करुणी काय मिळत लिहुनी कासया हवे तुम्हा. आढा त्या खोर ब्राह्मण नोळखती श्री गुरु लागून. म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ. आम्हा सवे शास्त्रार्थ करुणी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्याते समजावित परी ते न ऐकत. वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतकिया अवसरी श्री गुरु देखती नरासिदुरी. एक मातंग अवधारी जात होता ते धवा. स्वामी त्याते पाचारिती कोठला कोण विचारिती. तो म्हणे शेतावरती चाललो काम करावया. स्वामी शिष्यासी सांगत रेषा भूमीवरी काढी सात. शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेषा ओलांडित. पुढे येई म्हणत मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लांघिता स्तब्धता आली चित्ता. म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लांघिता बोलू लागे अनेक वार्ता. लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामीसी. तिसरी रेषा लांघिता म्हणे आपण गंगासुत. का मजसी पाचारित ऐसे म्हणून पुसतसे. चौथी रेषा लांघिता म्हणे आपण शूद्र यती. जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लांघिता म्हणे मी वैश्य आता. व्यापार उदिमतत्वता सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लांघिताक्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण. वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणतसे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित. सर्व वेद कंठस्थ करुणी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी हे ब्राह्मण आले चर्चेसी. या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुणी हा चमत्कार पंडित कापती थरथर. करती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामीसी. नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागून. इकडे शूद्र होनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणतसे मी आहे ब्राह्मण. शिव नका मज लागून. हे सर्व पाहून जना विस्मय वाटतसे. स्वामी शिष्यासी म्हणती पाणी ओता शिरावरती. होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर. करोनी स्वामीसी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त. दत्ता अवधूत आपुले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 गोडहा श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुनेबाला समर्था विश्वास्वामिने. परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिधे. ओम हंसं हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमा चंद्र कले समवाढत. सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त. सेवा करुणी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा त्रैमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची. काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्त येती यात्रेसी एको भावे भक्तीसी. श्री गुरुदर्शन मात्रेसी सकलाभिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती श्रेयायुक्त. वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत. श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरतसे. करती अनेक उपचार परी रोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. नरसिंह सरस्वती समर्थ यतीवरा ते पहावे. रोगी पतीस घेऊन येई स्वामी दर्शनाकारण. परी प्रवासाचा शिन त्या रोग्या ते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीस पाहत परमानंदे डोलतसे. रोगी असे डोलित त्या ते काढावे म्हणत.
तव तो झाला मृत. पत्नी अकांत करीतसे, कळे स्वामीसी वर्तमान. चरणतीर्थ देऊन प्रोक्षा म्हणती विप्रा लागून. जिवंत होऊनी बैसला, सर्व करती जय जयकार. नरसिंह सरस्वती ईश्वर, प्रकटला पहा भूवर. नररूपा ते धरोनिया, ऐसा महिमा अपरंपार. दीनदयाळ करुणासागर, बालमुकुंद भक्तोद्धार. करीत राहे सर्वदा, अनेक रूपे धरित. दीनजना उद्धारित, भगवान श्रीदत्त. लोकोद्धरा कष्ट तसे, त्याचा महिमा अनंत. कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत. अनंत नामे तयाची, विश्वोद्धारा कारण. सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान. कोणी वर्णो शकेना, असो गानगापुरात. नित्य नूतन महिमा होत, दूर दुरोणी लोक येत. स्वामी दर्शना कारणे, नित्य होई अन्नदान. भक्त करती आराधन, होई सहस्र भोजन. ऐसे नित्य चालतसे, भास्कर नामे विप्र. दारिद्र्य असे पीडित, स्वामीसी भोजन करावे म्हणत. शिधा घेऊनी येतसे, तिघांसी पुरेल इतुके साहित्य. तो सवे घेऊन येत, परी जाऊ पाहत. असंख्य नित्य जेवताती, रोज जेवती हजार. पाहुणी भ्याले अंतर, स्वामी भोजनाचा विचार. सोडणी तो देतसे, ब्राह्मण तयासी म्हणत. सहस्र भोजन होई नित्य, स्वामीसी तू काय देत. म्हणून चेष्टा करीताती, स्वामी तयासी पाचारिती. शिधा त्याचा पाहती, स्वयंपाक करी म्हणती. ऐसे सांगती तयाला, तिघांपुरते अन्न तयार. करी तो ब्राह्मण, स्वामी म्हणती आन. स्वयंपाक तुझा मज जवळी, कफनी त्यावरी टाकीत. वाडा म्हणती सर्वांप्रत, शिष्यांसी स्वामी म्हणत. सहाय्य करावे तयाला, शिष्य सहाय्य करीत. पंगती उठो लागत, 4 सहस्र जेवित. ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरांसी देती अन्न, पक्ष्यांसी देती अन्न. होई अन्नपूर्णा प्रसन्न, ऐसा महिमा श्री गुरुचा. सिद्ध म्हणे नामधारकासी, गुरुचरित्र ऐसे परियसी. त्याची निमित्ते बहुवसी, भक्त झाले श्री गुरूंचे. अध्याय 5वा गोडहा श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्व सिद्धाय स्वाहा. तया गांगनापुरात महिमा नूतन होई नित्य. दूर दुरोनी लोक येत, श्री गुरुदर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शनायत, सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊनी नमी श्री गुरुसी, श्री गुरु पुसती तियसी. काय इच्छा मानसी, ती म्हणे पुढील जन्मासी. पुत्र व्हावा म्हणून या, झाले वांज या जन्मात. दूषण करती समस्त, पुत्र व्हावा पुढील जन्मात. म्हणून या प्रार्थितसे, श्री गुरु म्हणती तेसी. कोण जाणे पुढील जन्मासी, याच जन्मी पुत्र कन्येसी. पावसी ऐसे करीतो मी, वृद्धा म्हणे स्वामीसी. होत नाही विटाळासी, स्वामी म्हणती चिंता कायासी. आपण येथे असताना, त्याच रात्री होई विटाळाशी. 1 वर्षात कन्येशी, जन्म देई वृद्धा हर्षी. ऐसी महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवित, श्री गुरुसी ती म्हणत. नरसिंह केव्हा येत, उदरी माझ्या तव कृपे. हसोनी स्वामी म्हणत, पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरुवचन यथार्थ, पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणेचा सागर, भक्त इच्छा पुरविनार. श्री दत्त दिगंबर, गानगापुरी राहतसे. नरहरी नामे एक विप्र, स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ, शरण येई श्री गुरुसी. एक काष्ठ त्याते देत, म्हणती सेवी तयाप्रत. पाणी घाल नित्य, सेवा याची तू करी. यासी जव येतील पर्ण, जाईल कुष्ठ संपूर्ण. एकुणी हे आश्वासन, विप्र घेई काष्ठाते. संगमावरी जाऊन, तेथे काष्ठ रोवून. नित्य घाली स्नान, त्या काष्ठासी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7, श्री गुरु पहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालत, मंत्रुणी त्या काष्ठासी. तात्काळ पर्णे फुटत, औदुंबर वृक्ष दिसत. नरसिंह सरस्वती समर्थ, महिमा ऐसा जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात, सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह स्वामी श्रीदत्त, ऐशा लीला तयाच्या. एकदा साई देवासी, घेऊन जाती संगमासी. दावोनी वर्षा मायेसी, मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात, अग्नी घेऊन ये परत. 2 सर्प पाठवित, पथ दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत, गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित, तया साय देवासी. एक तंतु कर भक्त, स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत, आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी, श्रीशैल यात्रेसी. जाती सर्व ग्रामवासी, भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी, तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची, आस्था जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी, स्वामी म्हणती तयासी. चल जाऊ श्रीशैल्यासी, यात्रा पाहुणी येऊया. तो म्हणे श्रीशैल्य दूर असत, 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत, कैसे पोचू म्हणतसे. त्यासी जवळ बोलावित,
पाय धरी म्हणती घट्ट, दुसरे क्षणी श्रीशैल्य पर्वतात जाऊन या पोहोचले ते. स्वामी म्हणती भक्ताप्रत, तू जाई मंदिरात, भक्त जाई मंदिरात, शिवदर्शन करावया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत, लोक त्यांचे दर्शन घेत, पाहुणे विस्मित होतसे. करून तेथे नमस्कार, परतून येई बाहेर, जेथे बैसले श्री गुरुवर, तेथे येऊनी नमितसे. म्हणणे आत तुम्हीच आहात, बाहेरही तुम्ही आहात, तुम्ही असता गाणगापुरात, लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती, क्षेत्र महिमा सांगती, तो म्हणे नरसिंह सरस्वती, मायेत मजला पाडू नको, तूच अससी परमेश्वर, भरोणी राहसी चराचर, ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण, तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले, 3 संवत्सर उपवास, द्विज काष्टाला बहुवस, निरोप झाला त्यास, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी, मास 7 पुरचरणी, पुनरपी केले उपवास. देवी त्यासी निरोप देत, गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्री दत्त, बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत, म्हणे तू देवी असता, मनुष्यापासी का पाठवित, ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत, क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त, जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी, प्रवास करुणी अष्टदिशी, गाणगापुरी पोचतसे. दुरोणी श्री गुरुसी नमस्कारित, श्री गुरु त्यासी म्हणत, देवीपासूनी मनुष्याप्रत, का आलासी नरवरा, एकोणी एसी मात, चरणी नमस्कार करीत, म्हणे तू ईश्वर असत, जाणले मनीचे सर्वही. श्री गुरु म्हणती साई देवासी, न्यावे संगमी यासी, दूर टाका याच्या वस्त्रासी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, आना मग गाणगापुरासी, ऐसे सांगुनी तयासी, संगमी देती पाठवून या. जुनी वस्त्रे दूर टाकत, संगमी स्नान करीत, सुवर्ण देह होत, कुष्ठ गेले निघून या. येई मग गाणगापुरात, श्री स्वामींचे स्तवन करीत, म्हणे तू त्रयमूर्ती साक्षात, नररूपे अवतरला, ऐसे अगाध महिमान, नित्य होई अन्नदान, ते गाणगापूरस्थान, अपार महिमा तेथीचा. हिप्परगी ग्रामात नंदी नामे कवी असत, शिवावरी कवित्व करीत, 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत, नरसिंह सरस्वती श्री दत्त, त्यावरी करी काही कवित्व, ऐसे म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर, त्यासी अर्पिले जिव्हार, नरसिंह सरस्वती गुरुवर, नरस्तुती मी न करी, ऐसे बोलुनी आपण, गेला शिवपूजे कारण, पूजा करिता ध्यान, लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नरसिंह सरस्वती, बैसले तयासी दिसती, हासोनी त्याते म्हणती, माझी पूजा करीतोसी का. पाहुणी ऐसा चमत्कार, करी साष्टांग नमस्कार, म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर, नररूपे अवतरला, येऊनी गाणगापुरात, साष्टांग नमस्कार करीत, कवित्व करी नित्य, ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत, दर्शना येती 7 भक्त, सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे अमुच्या घरासी. श्री गुरु सर्वांसी हो म्हणती, सर्वही आपल्या घरा जाती, पुन्हा कालांतरे मिळूनी म्हणती, श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण, अपर महिमा नारायण, 7 ठाई गेले आपण, गाणगापुरी ही होतीची. श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रयमूर्ती, गाणगापुरी वास करती, आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा, जेथे वेदांची झाली सीमा, लक्षावधी भक्तजना, उद्धारिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात, शेतकरी एक राहत, नमस्कार करी नित्य, श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात, तो म्हणे शेतात, विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तयाप्रत, कापून टाकी शेत, विस्मये पाही भक्त, काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून, म्हणे आज्ञाप्रमाण, टाकी शेत कापून, वेळा म्हणती लोक त्याते, परी घडले विपरीत, ते रात्री अतिवर्षा होत, सर्वांचे पीक होई नष्ट, वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होतं, ज्वारी वाटे लोकांत, ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा, वर्णिता होई सीमा, एक एक ईश्वरी महिमा, नरसिंह स्वामी सरस्वतीची. म्हणून सरस्वती गंगाधर, करी श्रोत्यांशी नमस्कार, नरसिंह सरस्वती गुरुवर, श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6 गोडहा श्री गुरुदेव दत्त. संक्षिप्त श्री गुरुचरित्र. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. ओम दत्तात्रेया गुरुवर्या, मजवर्ती करी तू दया, सद्भक्तासी सदया, अन्न वस्त्रा ते देई तू,
तैसेची देई सद्गुण, देई सद्गुरु दर्शन, करुणामय ज्यांचे जीवन, लोकोद्धारार्थ अवतरले. तया गांगणापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमरजा संगमस्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत. पुनर्जन्मात राजा होत श्री गुरु म्हणती तयासी. तो बिदरचा राजा होत. श्री स्वामींच्या दर्शनासी येत. काय रजका कैसा असत, श्री गुरु म्हणती तयाला. राजा ते पूर्वजन्म आठवत. म्हणे श्रींची कुरवपुरात, सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत, भूमी राजा दान करीत. औदुंबर नरसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देतसे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती बसवित, श्री गुरुसेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करुणी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते, आजही गाणगापूर स्थान. असे दिव्य महिमा संपन्न, लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जाती ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वय राहत. लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धन मान, आरोग्य ज्ञान समाधान, सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होतसे. ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धारार्थ निर्माण. आणि स्वय आपण कर्दळी वनात गेले ते. स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती. कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावया कारणे. पादुका स्थापिती तेथ, निर्गुण पादुका त्या म्हणत. आणि तेथुनी निघत नरसिंह स्वामी सरस्वती. गाणगापुराहुनी निघत, सांगती असती 4 भक्त. श्रीशैल्य पर्वत येत, मल्लिकार्जुना ते पहावया. काही दिन तेथे राहत, मग भक्तांशी सांगत, जावे तुम्ही आता परत. कर्दळी वनात जातो मी, ऐसे म्हणून श्री दत्त. कृष्णा नदी किनारी येत, कर्दळी पानावरी बैसत. कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त. जलावरी श्री गुरु तरंगत, पानावरी बैसोनी जात. पैल तीरासी श्री स्वामी, कर्दळी पर्णी बैसोनी. तरंगत जाती कृष्णे मधुनी. पैल तीरा जाओनी, हात दाविती भक्तांना. 2 पावले पुढे जात, आणि पहा होती गुप्त. ऐसी लीला अद्भुत, भक्त विस्मये पाहती. नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती. 700 वर्षे पूर्ण होती या घटनेसी अवधारा. कली 5 सहस्र 101 1921 शाली वहन शक. प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा. श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण. भाविका ताट भरून अमृत पहा वाढले. औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर. लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होतसे. आजही होती चमत्कार, व्याधी कष्ट होती दूर. श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करीतसे. येशा लीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त. दत्तावधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा. संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत. सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय. देवतांची कृपा होत, सिद्धांची दर्शने होत. परमार्थी प्रगती होत, पठणे नित्य ग्रंथाच्या. अडली कामे पूर्ण होत, संसार कष्ट दूर होत. भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होतसे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत. दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होतसे. अध्याय 7वा गूढ हा श्री गुरुदेव दत्त इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्तम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परमपूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय.